सुरुवातीला एक मोठी बातमी। त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांनी तुफान गोंधळ केल्याचा प्रकार समोर आलाय। एकाच वेळी मंदिरात गर्दी झाल्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनानं मंदिराचं मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला। दरम्यान भाविकांना समज देऊनही गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिलाय। काय नेमकी घटना घडली होती? आज त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा प्रचंड असा जनसमुदाय लुटलेला आहे आणि दर्शनाच्या याच्यामध्ये आज आम्ही नुकताच एक मुखदर्शनाचं भाविक कालपासून बरेच भाविक असल्यामुळे मुखदर्शनाचा आम्ही प्रयोग राबवला आणि सुमारे 10 ते 12 हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला। परंतु भाविकांच्या जथ्यामागून जथे येत असल्यामुळे आज मुख्य दरवाजा बंद करायला लागला। मुख्य दरवाजा बंद करून देणगी दर्शन पण पूर्णपणे बंद होतं। तर त्याच्यामुळे सर्व भाविकांना लाईनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन चालू होतं। असं असताना सुद्धा भाविकांचं एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा ते खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहे ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आतमध्ये कॉल दिल्यानंतर आमचा संपूर्ण सिक्युरिटी स्टाफ आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले, गर्दी पांगवली त्या ठिकाणी। परंतु काही भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांचे हातपाय जोडून सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनमध्ये जा, तुमचं 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन होईल। परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। आमच्या MSFच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला। आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली। आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाचा जोर कायम आहे। कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काल मध्यरात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आजही पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सखल भागात पाणी साचलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। तिवसा तालुक्यातील अनेक गावांना पावसानं झोडपून काढलं। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। तर पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। 2 दिवसांपूर्वी ढगफुटी झाल्यानं चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील खरं तर संत्रा बागांना फटका बसलाय। यवतमाळमध्ये पैनगंगा नदीला पूर आलाय। आर्णी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। शेतातील पिकं वाहून गेली असून गावातील घरांची पडझड झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय। उमरी, कापेश्वर, कवडा, बुद्रुक, सावळी, सदोबा या गावांना पुराचा फटका बसलाय। तर हजारो हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर यवतमाळमध्ये आर्णी तालुक्याला पुराचा फटका बसला असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक गावांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन एक प्रकारे विस्कळीत झालेलं आहे। यवतमाळची ही दृश्य आपण पाहतोय तर मोठ्या प्रमाणात पाऊस तिथे देखील सुरू आहे आणि आर्णी तालुक्याला या पावसाचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे नागरिकांची शेती पाण्याखाली गेलेली आहे। जनजीवन देखील विस्कळीत झालं असल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक शेतं ही पाण्याखाली बुडालेली आहेत। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। मध्य प्रदेश, विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीपात्रातून धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे। तर धरणातून 28,181 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जळगावमधली ही दृश्य, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कारण हतनूर धरणाचे 14 दरवाजे प्रशासनानं उघडलेले आहेत।
3 जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बीडच्या केस तालुक्यातील मांजरा धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बीडच्या केजमध्ये मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका आणि अंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सकाळपासूनच पावसाची रिमझिम जरी असली तरी येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास या तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेलू बाजार परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीला मोठा पूर आलाय। शेलू बाजारच्या वॉर्ड क्रमांक 1 मधील जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरात घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। घरात पाणी शिरल्यानं परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जळगावच्या धरण गावात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि पावसामुळे धरणी नाल्याला प्रचंड पूर आलाय। मध्यरात्रीपासून परिसरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालाय आणि पुराचं पाणी दुकानांमध्ये आणि घरामध्ये शिरलंय, तर धरणी परिसरात आणि जैन गल्ली ही पूर्णपणे जलमय झाल्याचं पाहायला मिळालंय। पुरामुळे नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। आता एक मोठी बातमी पावसासंदर्भातलीच। 20 ऑगस्ट पर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पश्चिम किनारपट्टीसह काही भागात मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तिकडे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील अंडर ब्रिजवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या पाण्यातून एकानं थार कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी जास्त असल्यानं कार बंद पडली आणि पाण्यात अडकली। त्याची ही दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। पालघरमध्ये पाण्याच्या प्रवाहातून जाणाऱ्या एका तरुणाला स्थानिकांनी वाचवलेलं आहे। नवली पूर्व आणि पालघरला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या बायपास खालून जात असताना ही दुर्घटना घडली। स्थानिकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी। इटलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सिसिलीतील ॲड्रानो कॅटानिया या भागात जोरदार पावसामुळे पूर आलाय, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। महामार्गावरची वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। आता एक मोठी बातमी। कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, कारण आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। या भव्य कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती लावणार आहेत। हायकोर्टाच्या खंडपीठाची सुरुवात झाल्यामुळे 6 जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला यामुळे मोठा फायदा होणार आहे। तर भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांच्या हस्ते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या बेंचचा शुभारंभ होणार आहे। हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे, त्यामुळे कोल्हापूरसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। दिल्लीमध्ये आज 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन पार पडणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2 महामार्ग प्रकल्पांचा शुभारंभ केला जाणार आहे। एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी 11,000 कोटींचे 2 महामार्ग असतील। दिल्ली आणि एनसीआर वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ त्यामुळे होणार आहे। दिल्लीमध्ये आज 2 महामार्गांचं उद्घाटन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ केला जाईल।